दुसरे आमचे मंत्री अजित पवार, हे मी आज शांतपणे भाषण करतो. मला शांतपणे काही थोडक्यात काही गोष्टी सांगायच्या आहेत. अजित पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांनी काय सांगितलं? भारतीय जनता पक्ष हा राक्षस. ते आम्ही म्हणत नाही, आम्ही म्हटलो ते त्यांचे प्रवक्ते आमच्यावर हुकूम करतात. पण अजित पवार तुमच्या मंत्रिमंडळातला एक उपमुख्यमंत्री सांगतो आहे की भारतीय जनता पक्ष हा राक्षस आहे आणि भाजपची राक्षसी भूक मला पाहवत नाही. भाजपला सत्तेची मस्ती आणि माज आणि नशा आली. माज हा शब्द अजित पवारांचा. आता हा माज उतरवायला उद्धव आणि राज आहेत. आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. माज उतरवण्याचं जे हत्यार आहे, जे औषध आहे, ते राज आणि उद्धव साहेबांकडे आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं सरकार, त्याचं तक्तापलट केलं. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं सरकार हा त्यांचा शब्द आहे परवाच्या भाषणामध्ये. पहा तुम्ही, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या सरकारचा आम्ही टांगापलटी केला. याला टांग्याची फार आवड आहे. आपलं सरकार येईल तेव्हा याला टांग्याला जुंपलं पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं सरकारचा आम्ही तक्तापलट केला म्हणतो. आणि हे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार स्वतःला मानतात. यांच्या जीवात झडत कशा नाही अशा प्रकारची वक्तव्य करण्यासाठी तुमचा संपूर्ण नायनाट इकडली जनता. एक प्रश्न नेहमी विचारला जातो आता अलीकडे मुलाखतीमध्ये, उद्धव आणि राजसाहेब एकत्र तर आले, पण ही त्यांची युती किती काळ टिकणार? तुम्हाला संपूर्ण जमिनीत गाडेपर्यंत तुमचा संपूर्ण नायनाट कार्यक्रम करून महाराष्ट्रामध्ये एक नवीन पर्व सुरू करेपर्यंत आम्ही एकत्र आहोत आणि शेवटपर्यंत एकत्र राहू. आपण अशीच साथ आणि समर्थन द्या. यांचा टांगापलटी झाल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व निष्ठावान ठाणेकर बंधू आणि भगिनी, निष्ठावान या शब्दावर किती टाळ्या पडल्या पहा. कारण ठाण्यातली लढाई जी आहे